लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार डबल बोनस। डबल बोनस मिळणार का? ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पैसे मिळणार का? याबद्दल आता व्हिडिओतून जाणून घेऊया। लाडकी बहीण योजना आता ई-केवायसीच्या जाळ्यात अडकली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील निकष डावलून या योजनेचा लाभ घेतला। निवडणुकीचा काळ असल्याने सरकारने त्यावेळी योग्य पडताळणी केली नाही, त्यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला। मात्र आता आर्थिक झळ जाणवल्याने ई-केवायसी केल्यानंतरच 1500 रुपये महिना पात्र महिलांना मिळणार आहे। मात्र ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत का? दिवाळीच्या हप्त्याचं काय होणार? असे प्रश्न राज्यातील महिलांना सतावत आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 8000 आहे, त्यामुळे सरकारचे अंदाजे 15 कोटी रुपये गेले आहेत। आता ही रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या पगारातून टप्प्याटप्प्याने ही रक्कम सरकारी खात्यात वळवली जाणार आहे असं बोललं जात आहे। या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। सरकारने सूचना जारी केल्यापासून अंदाजे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची ई-केवायसी साठीची मुदत दिली आहे। म्हणजेच 18 नोव्हेंबर पर्यंत पात्र महिलांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे आणि ई-केवायसी करणं बंधनकारक देखील आहे। दरवर्षी जून पासून ई-केवायसी अपडेट करणे अनिवार्य असेल। फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांना रोखणे आणि योग्य पात्र महिलांपर्यंत निधी पोहोचेल याची खात्री करणे हा सरकारचा हेतू आहे, म्हणून ई-केवायसी आवश्यक आहे। सर्व लाभार्थींनी 2 महिन्याच्या आत ई-केवायसी करणे आवश्यक आहे, अन्यथा या महिला अपात्र ठरतील। गेल्या वर्षी 2024 मध्ये दिवाळीला 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले गेले होते। 4था आणि 5वा हप्ता सरकारने एकत्र दिल्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 रुपये ॲडव्हान्स मिळाले होते, म्हणजे एकूण 4500 रुपयांचा लाभ मिळाला होता। त्यामुळे यावर्षीही सरकार अशी भेट देणार का, याबाबत चर्चा रंगल्या आहेत। मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती याबद्दल दिलेली नाही। ई-केवायसी करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणी येत आहेत। आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP येत नाही, त्यामुळे अर्ज पुढे भरता येत नाही। ज्यांनी अर्ज भरला त्यापैकी निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत। त्यांची नावे योजनेतून वगळण्यात येत आहेत। काल नांदेडमध्ये 600 महिला अपात्र ठरल्या आहेत। 2 महिन्याच्या आत ई-केवायसी पूर्ण केल्यास त्यानंतर पैसे मिळण्यास सुरुवात होईल। मात्र त्या कालावधीत ई-केवायसी न झाल्यास लाभ मिळणार नाही। त्वरित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ladkibahin.maharashtra.government.in या लिंकवर जा आणि किंवा जवळच्या आधार केंद्राला भेट द्या। तुम्ही ई-केवायसी केली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।